भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी अनिल देशमुखांवरती निशाणा साधलाय। अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांच्याच मतदारसंघामधून निवडणूक लढवतील अशी बातमी आलेली होती आणि त्या घडामोडीपासून सर्वांचं लक्ष विचलित करण्यासाठी अनिल देशमुख यांनी गेले 2 दिवस देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप करणं सुरू केल्याचं आशिष देशमुखांनी सांगितलं। दरम्यान अनिल देशमुखांनी पुरावे सादर करावे असं आव्हान आशिष देशमुखांनी दिलंय। उद्धव ठाकरेंवर मी खोटा आरोप लावायचा की यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले, हा खोटा आरोप मी त्यांच्यावर लावायचा। आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा मी की आदित्य ठाकरेंनी दिशा सॅलियनवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिला, हा आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा। अजित पवारवर खोटा आरोप मी लावायचा की गुटख्याच्या बाबतीत खोटा आरोप लावायचा असे। आणि अनिल परब असे 4 लोकांच्या बाबतीत त्यांनी मला 3 वर्षापूर्वी ॲफिडेविट करून खोटे आरोप लावायला सांगितले। मी ते ॲफिडेविट करून देण्यास नकार दिला। त्याच्यामुळे माझ्यावर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करून मला अटक करण्यात आली आणि जे ॲफिडेविट करून मला देण्यात सांगितलं त्याचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहे। कोण माणूस आला होता, काय आला होता, वेळ आल्यावर मी ते सांगेल तुम्हाला। अनिल देशमुखांचे सुपुत्र हे अनिल देशमुखांच्या ऐवजी काटोल विधानसभा क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत ह्या वर्षी निवडणूक लढवणार आणि संपूर्ण प्रकाश झोत या बाबतीकडे जात असल्यामुळे अनिल देशमुखांनी त्यानिमित्ताने काही आरोप हे केलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत। ते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघावर डोळा ठेवून खोटे आरोप देवेंद्र फडणवीसांवर करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।